अतिशय वेगवान असा गोलंदाज अपकमिंग यंग टॅलेंट आपण बघत आहात. खेळलेत एकदा. दोन्ही हे एकमेकांसमोर असणारे संघ तुम्हाला बघायला मिळतात. जास्तीत जास्त युवा खेळाडू इथे पाहायला मिळतात. सुरुवातीनंतर बाकी अनेक तुम्हाला प्रेक्षक बघायला मिळतील. खूप पद्धतीने वॉचिंग करता बघायला मिळतील. 20 नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण बघत आहात. यस पंच म्हणतात दिस इज स्टार्ट. पहिला चेंडू घेऊन जातो दर्पण नावचा गोलंदाज. दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर डीप लॉंग ऑन आणि एका साईडला डीप लॉंग ऑफ हे बघायला मिळतात. शॉर्ट ऑफ नेट बॅकफुटला गेला. काय सुंदर फुल बघायला मिळालं. स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 धावा. खराब चेंडू होता. खूप शॉर्ट होता आणि अप्रतिम पोझिशन बघायला मिळते आणि चेंडूला पुल केलं. चेंडू निघून जातो. डिस्क्वेअर लेगला 4 धावा. शिर्डी वही जाते हैं जिनको साई बुलाते हैं. मी शिर्डी 18 तारखेला भव्य दिव्य पालखी या गावातून तुम्हाला निघताना बघायला मिळेल. शिर्डीच्या श्रेणी जाण्याची वेगळी माया तुम्हाला बघायला मिळतात. ओके. जबरदस्त. खरोखर जेवढं कौतुक करावं ना ह्या तेवढं. पुन्हा दर्पण. ओ सुपर बॉलिंग रायझिंग डिलेव्हरी तासी 130 प्रति किलोमीटर. पहिला चेंडू असं म्हणतात ना, चुकीची माफीने चूक केल्यानंतर बाकी रफ्तार जबरदस्त बघायला मिळेल. अशाच रफ्तारने या हायवेतून तुम्हाला गाड्या जाताना बघायला मिळतील. जबरदस्त मॅच, सुंदर आयोजन, एवढं कौतुक करावं या स्पर्धेचं. दर्पण. मधुकर आहे समोर. अतिशय सुंदर फलंदाजी. पहिल्या चेंडू चौकार बघितलं. ओहो हो काय गोलंदाजी. यॉर्कर लेन कम बॅक कसं करावं हे बघायला मिळते. पहिला चेंडू रिधम मध्ये नसावं, वॉर्मअप केले नसावं, शॉर्ट ऑफ लेनपोर्टला बॅकफुटला गेलं. अप्रतिम. काय चेंडू पडला बघा. पुन्हा 20 नेटवर्कचं हे कौतुक आहे. हे आमचं कॅमेरामनचं कौतुक आहे. जो क्लास दर्जा तुम्ही दाखवतात. वस्तू किती मोठा असो पण ते हाताळणे महत्वाचं. त्याच्या हाताळून त्याला क्लिअरिटी देणं महत्व. डॉक्टर कितीतरी मोठा असताना पण सर्जन किती मोठा असतो बघा. एमबीबीएस तशा पद्धतीचे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा. एमबीबीएस असलेले सर्व कॅमेरामन बघायला मिळतात. अजून काय पदवी द्यायला पाहिजे. जबरदस्त. पुन्हा एकदा ऑफ साईड ऑफ स्टॉम चेंडू डीप गलीच्या रिझन निघून जातो. चेंडूच्या पाठीमागे दोन दोन खेळाडू पोहोचतात. एक धावतो बघायला मिळते. चेंडू थांबेल का. गुड फिल्डिंग. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि दोनच धावा फलकावर लागल्या जातात. अवडसो पण तेवढं चांगलं बॅकिंग शॉट मिळाच्या खेळाडूकडनं बघायला मिळालं. 2 धावांशी फलकावर धावसंख्या लागल्या 6. पहिल्या चेंडूवर 4 आल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलंय या गोलंदाजाने. अब्सोल्युटली गुड बॉलिंग. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचा विचार केला. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. ओहो काय जबरदस्त गोलंदाजी. ॲक्युरेसी आणि ॲक्युरेट कशा पद्धतीने असावं. धारदार गोलंदाजी कशी म्हणतात ना, अपकमिंग यंग टॅलेंट. पहिल्याच चेंडू चौका गेल्यानंतर कोणत्याही पद्धतीनं मनोबल खच्चीकर न करता कूल माइंड आणि अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. सुपर बॉलिंग. इथे बाकी अक्रॉस पर्यंत खेळले. चेंडू जातो शॉर्ट मिळवण्याच्या रिझनला. इथे बाकी फील्ड इन थ्रो करते. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला. धावसंख्या होते 7. खूप चांगला षटक हाताळला. जोरदार टाळ असायला पाहिजेत. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर कम बॅक कसं केलं. कारण मधुकरने जी सुरुवात केली होती ना, अब्सोल्युटली बॅकफुटला गेला. सुंदर पूल बघायला मिळाला. क्रिकेटमधला अप्रतिम शॉट. या शॉटसाठी रोहित शर्माला जागतिक दर्जाचा लोक मानतात. तशा पद्धतीनं पहिलं षटक संपलं. बघा 16 मिनिटं 35 सेकंद अजून तुम्ही बाकी आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत. 20 मिनिटाचे 4 षटकं टाकली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आत घ्यावा लागेल. आता बघूया कोणता गोलंदाज येतोय. दिवस रात्रकालीन स्पर्धा आपण बघत आहात. सत्य साईबाबा चषक. एक ब्रँड, एक नाव आणि प्रत्येकाच्या हृदयावर ज्या टुर्नामेंट नाव कोरलंय ते तुम्हाला बघायला मिळते. क्रीडांगण काय आखलं गेलं हो. असं म्हणतात ना, कोळशाच्या काणीतून देखील तुम्हाला रत्नजडीत हिरा बघायला मिळतो. तो हा हिरा जिथे 35 लाख रुपये खर्च केलाय आणि एवढं मोठं क्रीडांगण बनवताना आपण बघत आहात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. निशांत नावाचा गोलंदाज. अनुभवी गोलंदाज आहे. पण दर्पणने अब्सोल्युटली गुड बॉलिंग. चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर काय कमबॅक केलं आणि फक्त 7च धावा दिल्यात. बघूया कशा पद्धतीने आता बाकी तुम्हाला बघायला मिळते. तो म्हणजे संघ बॅटिंग करत असताना जय हनुमान गावठण.
ओव्हर पिच चेंडू होता, चांगला पण ड्राईव्ह केला, चेंडू सरळ निघून जातो डीप लॉंग ऑनच्या रिझनला. एक धाव तिकडे बघायला, गुड रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. बघितलं थोडासा फिल्डिंग पासून चेंडू लांब आहे आणि ह्या नॉन स्ट्राईकच्या खेळाडूचं मनापासून कौतुक करेल मी. कैलास अप्रतिम, जेवढं कौतुक करावं कैलासचं, काय जबरदस्त त्याने केलं. डेंजर आणि त्यांचा होता आणि ते 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 2 धावांशी जो विचार केला, 9 धावा या फलकावर लागल्या जातात. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर बघतात. पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकात 3, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असे 3 खेळाडू तुम्हाला सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात. मनीष मार्गस्थ होते. बघा कशा पद्धतीने गोलंदाजी थर्डमॅन बघायला मिळते. गली, शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट. चेंडू हवेमध्ये आहे, मिस शॉट लागला. चेंडूच्या पाठीमागे मिड विकेटचा खेळाडू पोहोचतो की पाहायचा आहे. अप्रतिम झेल, काय कॉन्फिडन्स बघायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत बघत राहिले आणि मोक्याच्या क्षणामध्ये आपल्या हाताची ओंधळी काढली आणि ओंधळीमध्ये घेतला आणि हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो शुभम. वॉट अ कॅच. बघा ऍक्शन तुम्ही बघू शकतात. चेंडू पडल्यानंतर शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न, मिस शॉट झाला. मिस शॉट नंतर मिड विकेटला चेंडू गेला आणि इथे बघता सुंदर रनिंग केली, बरूच दूरवर आले आणि अप्रतिम झेल तुम्हाला शुभम कडनं बघायला मिळतं. वॉट अ क्वालिटी. त्याची बातमी मिळते क्षेत्ररक्षक तुमच्यासाठी. एका मॅच मध्ये एक बेस्ट कॅच असं बक्षीस दिलं जाईल. हे जे आमचे रमेश पाटील सरांकडे दिले जातील, आदरणीय रमेश पाटील सर यांच्याकडनं एका मॅच मध्ये बेस्ट कॅच साठी एक गॉगल दिला जाईल. काय जबरदस्त तुम्हाला बघा, काय बक्षिसांचं वर्ष खरोखर हे चांगलं आहे, कारण क्षेत्ररक्षकाला खूप कमी बक्षीस असतात, चौकार षटकार मिळतात. बेस्ट कॅच प्रत्येक मॅचमध्ये बघितलं जाईल. रिव्हर्स खेळायचं होतं, अगोदर हेरला गेला, चेंडू गुंडलाच पाडून सुसाट वेगाने निघून गेलाय. असं म्हणतात ना, सगळ्यांना चाहू लागले की कधी एकदा तुम्हाला बुलेट ट्रेन बघायला मिळेल. तशा पद्धतीची बुलेट प्रत्येकाच्या गावामध्ये येतील का. आणि बुलेट ट्रेन असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जरी शेती गेली तरी अनेक लोक आम्हाला करोडपती होताना बघायला मिळाले. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहोत. सुंदर आयोजन. पुन्हा एकदा मार्गस्थ होते गोलंदाज निशांत. शॉट ऑफ प्लेन चेंडू टटवला, सरळ निघून जाईल. ओहो व्हाट अ शॉट. कॅमेरामॅनच्या दस्तकाला मस्तक देत असताना निघून जातोय चेंडू. सीमा पलीकडे सावळा, खणखणीत षटकार. धावसंख्या होते 15. ओ कव्हरच्या रीतीने खेळतोय, बॅटची एज लागते, चेंडू जातो फॉलो थ्रू मध्ये. चांगला कमबॅक केल्या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी हाताळण्याचं काम करतात ते म्हणजे निश्चित तुम्हाला बघायला मिळतोय. जयदुर्गा रायपडचा निशांत नावाचा गोलंदाज. सुरुवात जबरदस्त झाली. पहिल्याच चेंडूवर आपण फुल शॉट चौकार बघितलं, असं वाटलं की धावा निघतो, पण त्याने काय गोलंदाजी केली. पुन्हा एकदा निशांत नावाचा गोलंदाज मार्गस्थ होतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू निघून जाईल का पाहायचा. वन बाउन्स, 4 धावा, खडखडीत चौकार तुम्हाला बघायला मिळतो. अर्पित चेंडू पुरेपूर फायदा उचलला गेला. काय सुपर क्लास बघायला मिळेल तुम्हाला. अप्रतिम पदाला ते जेवढं कौतुक कराल ना तेवढं सुंदर. बघा ऍक्शन रिप्लेमध्ये विश नेटवर्कचा कॅमेरामॅनचं हेच तर खरं कौतुक आहे हो. ऍक्शन रिप्ले बघताना स्वप्न तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने लो फुल टच चेंडू होता, घातक चेंडू आहे, पण इथे अप्रतिम चौकार बघायला मिळाला. आणि या 4 धावांची धावसंख्या होती ती 19 धावा. पॉवर प्लेची 2 षटकं संपली, 2 षटकात 19 धावा झाल्यात. जबरदस्त सुरुवात केल्या, एक देखील गडी बाद नाही. कुठेतरी म्हणाल तुम्ही म्हणे की चांगली सुरुवात आहे. एक चेंडू बाक, एक विकेट गेला. यस, जो झेल घेतला, अप्रतिम झेल घेतला होता मिड विकेटला. मी म्हटलं ना की ठाणे जिल्हा बँकेतले आम्हाला जसे काही कॅशियर बघावे तशा पद्धतीचे स्कोरिंग त्यांच्याकडनं बघायला मिळते. गुणलेखन किती सुंदर, कारण मार्च एंडिंगला कशा पहिले काय मांडावं. एनजीएल, यस, म्हणजे करोडो नकाची एनजीएल का दुसरी एनजीएल. एनजीएल कॅमेरा पण करोडो नकावरतीच ना. ओके यस. आम्ही प्रॉपर बोईसरचेच आहोत. बघा म्हणजे दादांची ओळख निघाली. येणाऱ्या काळामध्ये कधी काय अडी अडचण पडली आम्हाला केव्हाही फोन करा, तुमच्या मदतीला सदैव आम्ही धावत येऊ. कारण प्रॉपर गाव आमचं आहे बोईसर.
दर्पण बघूया. पहिल्या षटकात 7 धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी. आता बाकी क्षेत्ररक्षणामध्ये 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघा. 2 ऑफ, 4 ऑन साईडला बघायला. डीप लॉंग ऑन, डीप मिड ऑन, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. हे 4 खेळाडू ऑन साईडला. भन्नाट वेगवान गोलंदाजी करत असताना चेंडू शॉर्ट मिड ऑफला गेला. थ्रो करून ते 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने जर विचार केला तर फरक धावसंख्या होती ते 20. चला पुन्हा दर्पण. हो हो हो, इथे बाकी सरळ चेंडू निघून जाईल डीप लॉंगाच्या रिझनला. थोडेसे ब्लँक झाले आणि हे होते एखाद्या वेळेस सूर्यास्त आणि हे लाइटिंग अशाच बघायला मिळते. जबरदस्त ऑफड्राईव्ह बघायला मिळाला. क्लास दर्जेदार फटका. 4 धाव बघायला मिळतात. तुम्ही बघू शकतात यॉर्कर यांचा चेंडू त्याने ओव्हरपिच बनवला. अक्षरशः असं म्हणतात ना, लक्ष्मी येण्याची वेळ झालाय आणि खऱ्या अर्थाने इथे तुम्हाला बघायला मिळेल फ्लडलाईट. एका कृत्रिम लाईट बनवली गेलाय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये भव्य दिवशी नाईट मॅच तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. ओ इथे बाकी चांगला ऑन ड्राईव्ह केलाय. सरळ चेंडू जातो डीप मिडॉनचे आमचे आदरणीय संदीप गव्हाण यांचं देखील होते आगमन. त्यांच्या समवेत महाराष्ट्रातला गोड आवाज सुप्रीमो रतनबुवा चषक पालघर रत्न ज्यांना गेलं त्या आदरणीय प्रमोदजी शेटगे यांचं देखील आगमन होते. तो खरोखरच एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळत. नामांकित पंच म्हणून या स्पर्धेमध्ये आपण चांगला उल्लेख बघत आहात. ज्या पंचांचं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये थ्रो गोलंदाजांना मोठा धसका बघायला मिळतोय. अनेक टुर्नामेंटमध्ये असतात ते गोलंदाज आले की बाबा मी टाकणार नाही असं थांबताना ते असायलाच पाहिजे. ॲक्च्युअल क्रिकेट तुम्ही खेळत असतात ना, ते क्रिकेट पाहायला पाहिजे. दहाव्या दर्पण पुनश्च मार्गस्थ होतंय. हो इथे बघा अनड्राईव्ह केलाय. सरळ चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझनला. जबरदस्त फिल्डिंग अँड थ्रो करत असताना एकच धाव बघायला मिळते. तिकडे खेळाडू पाहायला मिळाला तो हर्षद. वॉट ऑफ फिल्डिंग. सर्व यंगस्टार बघायला मिळतात. 1 ते 2च खेळाडू आहे जे 30-35. त्यानंतर सर्व खेळाडू जर तुम्ही बघितले तर 18 ते 22 या वयाचे बघायला मिळतात. जबरदस्त संघ तुम्हाला एका साईडला बघायला मिळतो. जय हनुमान गावठणचा संघ. कौतुक करावं तेवढं. आणि इथे फलंदाजी करत असताना तुम्हाला बघायला मिळतो जय दुर्गा रायपाडाचा संघ. रायपाडा फिल्डिंग करते. हो चांगला ड्राईव्ह केलाय डीप लॉंगच्या रिझनला. गुड फील्ड. जबरदस्त क्षेत्रक्षण तिकडे बघायला. धावबाचा चाव दुसरीदा पूर्ण होईल का. आणि इथे बघूया पंच काय इशारा देतात. जस्ट आउट. गुड थ्रो. काय गॅदरिंग केलं अफलातून. फ्लेक्झिबल सेकंद मध्ये चेंडू अडून आउट केलाय. जबरदस्त फिल्डिंग तुम्हाला बघायला. अशा प्रकारे दुसरा झटका बसलाय. आता बाकी न्यू बॅटर जातात. बाला स्वतः कर्णधार आहेत. मधुकर कर्णधार बाला. बघूया बालाकडे मोठा टान्स आहे, जबाबदारी. आणि जेव्हा मी विचारलं ना की त्यांची आशा आहे की ह्या धावा करू शकतात. संघाची जबाबदारी खूप आहे. जेव्हा जेव्हा आलाय गरज तेव्हा तेव्हा धावा काढण्याचं काम या बाला या फलंदाजाने केलं. आता जो गडी बाद झालाय तो कैलास बाद झालेत. धावबाद बाद झाले. जबरदस्त फिल्डिंग केली. 27 धावा आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहेत. अजून देखील 7 मिनिट आणि 15 सेकंद आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही षटकं पूर्ण टाकायची आहेत 4. आणि 20 मिनिटाच्या वर जर गेल्यात तर मग बाकी तुम्हाला दंडात्मक कारवाई केली जाईल. म्हणजे एक खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागेल. अतिशय सुंदर नियम. आणि अगोदर सांगितलं की सर्कलच्या आत बॅटर आउट असण्याच्या आत तुम्हाला डकआउट म्हणून बाहेर निघायचे आणि इन करून इथूनच तुम्हाला जायचे. या स्पर्धेचे या गावाचे नियम जे काटेकोरपणे प्रत्येकानं पाळण्यात येतात. ज्यापणे शाळेमध्ये इन केल्याशिवाय वर्गात बसून देत नाही तशा पद्धतीची एक शिस्त बघायला मिळते. ओ इथे बाकी पंचांनी घोषित केला आहे दिस इज नो बॉल. ब्युटिफुल अंपायरिंग. बिमर चेंडू होता. अक्षरशः छातीच्या लेवलला गेला आणि इथे नो बॉल दिलाय. नो +2 अशा पद्धतीने पंच खुणा होत्यात. DRS कोणी घेतलाय. फिल्डिंग टीमने घेतलाय. चला या तिसरं पंच आपण बघूया. ओके फिल्डिंग टीमने DRS घेतलाय. आमचे तिसरे पंच वीरेंद्र नायर साहेब येत आहेत. बाकी कोणी बघू नका. तिकडून तेच बघतील. आपलं काम फक्त आहे. आम्ही देखील जात नाही. ओ दिस इज नो बॉल. नो बॉल आहे. तुमचा DRS संपलाय. यस यस हाईट फॅक्टर होता नो डाऊट. आणि इथे बाकी तुमचा DRS संपलाय. फिल्डिंग टीम बघूया फ्री हिट. फ्री हिटचा फायदा कसा उचलत आहेत. 2+1 म्हणजे 3 धावांनी धावसंख्या होते ती 30 धावा. 10ची सरासरी तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त सुरुवात केलाय. खऱ्या अर्थाने पहिल्याच चेंडूवर चौकार लागला ना. वाह काय क्लास बघायला मिळाला. स्पर्धेची सुरुवात खऱ्या अर्थाने बघायला मिळते. सत्य साईबाबा चषक आपण बघत आहात.
चेंडू सुटवला इथे हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे दोन दोन खेळाडू जातात, कोण पोहोचणारच नाहीये, कॉलच तिकडे झालं नाही हो. हे असं झालं ना, एखाद्या कॉलेजमध्ये एक नवीन तरुण आले, आर्ट्स सायन्स कॉमर्सचे तिन्ही विद्यार्थी बघत राहील कोणत्या वर्गात जातात, कोणत्या वर्गात जातात, आणि ती बाकी टीचर निघाली, ती स्टाफ रूममध्ये जाऊन बसली. अशा पद्धतीचं इथे झालं, कोणाला कळलंच नाही काय करावं. बघा अनेक अशा मोमेंटम येतात, अनेक आठवणी तुम्हाला बघायला मिळतात. इथे कॉल मला वाटते डीप लॉंग ऑनच्या खेळाडूचा चान्स होता, जर स्वतः पुढे आला असता तर. इथे बाकी झेल नाही सुटत, चेंडूपर्यंत पोहोचलेत नाही. ते 3 षटकांना 32 धावा, सुरुवातीच्या षटकात 7च आला, त्यानंतर बाकी चांगली फलंदाजी करत असताना आपण जय हनुमान गावठण संघाला बघत आहात. पाण्यावर दिवा लावण्याचं काम माझ्या बाबाने केलं हो. ते शिर्डीवाले साईबाबा, शिर्डी के साईबाबा पिक्चर बघा, काय बघायला मिळते. अप्रतिम असा माझा शिर्डीचा साईबाबा. चांगला ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू निघून जाईल का, झेल होतो का पाहायचा. इथे बाकी कॅच जबरदस्त फिल्डिंग, झेल घेतलाय हर्षद नावाच्या खेळाडूनं. बघा संपूर्ण एका सामनामध्ये आयोजक प्लीज पाणी द्या त्यांना. सूर्या न्यू बॅटर बघा, ही शिस्त आहे बघा, ती डकआउटच्या आतमध्ये आहात म्हणजे सर्कलच्या आतमध्ये, आणि इथून तुम्ही जाता, हे प्रत्येकाने शिकायला पाहिजे. कारण या गावातले शिस्त रूल्स खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करायला. सूर्या नावाचं बघूया, भारताचा सूर्यकुमार यादव, आणि हा सूर्या कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, आणि गरज आहे आता इथे धावा करण्याची. अजून देखील तुम्हाला 4.5 सेकंद आहेत, त्याच्या आतमध्ये तुम्हाला षटकं टाकायची आहेत. असो काही की 1-2 मिनिटं आमचे कॅमेरा बघतात की आपण तुम्ही जातात येत आहेत, ते थोडं अंतर बघायला मिळते. पण ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती सामनाची, बॅकफुटला गेल्यानंतर पहिल्याच चेंडूवर स्क्वेअर लेगला पूल बघायला मिळाला, आणि त्यानंतर बाकी गेलेली गोलंदाजी काय अफळातून गोलंदाजी केली होती. अतुल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. न्यू बॅटर गेले ते सूर्या. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय, सरळ मिड विकेटच्या रिझनला, हा अप्रतिम झेल, काय झेल घेतलाय प्रेमराज. हा राजाप्रमाणे असताना प्रजेच्या संघाला साथ देताना प्रेमराजने इथे गडी घेतला. प्रत्येक कॅचेस अफलातून घेतलेत, एक कॅचेस फक्त कॉल करू शकेल, लांब होता. न्यू बॅटर अतुल आहे, न्यू बॅटर. आता बाकी अतुल असं तुम्हाला युद्ध बघायला मिळेल. आनंद वाटला इकडे आमच्या बोईसर भागामध्ये, आमच्याच गावामध्ये येणारे दादा एनजीएलमध्ये कार्यरत करत आहात. काही अडचण आली कधी देखील आम्हाला सांगा, कारण आम्ही प्रॉपर त्याच गावातले आहोत. स्थानिकांचा अजून देखील दबदबा तिकडे आहेत, असं नाही आहे की युपीचे पांडे दुबे आले आणि सर्व काही गेले, कधी होऊ शकत नाहीये. कारण जिजाऊच्या सुपुत्रातले आपण जन्म घ्या राज्याचे प्रजेचे लोक आपण आहोत. तुम्ही आग्रे आहात, आम्ही वंजारी आहात, भंडारी आहेत, आणि ज्या जातीवर री आहेत ना, ते मरतील तरी कधी थकणार नाही, लक्ष घ्यायचं. आणि खरोखर तुमच्यासारखं नेक, कारण तुम्हाला बघितल्यानंतर मी माझ्या गाडीसाठी लोन घेणार अंबिरे साहेब होतो ना बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, तेच तुम्हाला बघितलं म्हणून तुम्हाला वाटलं की तुमचा लेखाजोखा खूप बघायला मिळतात. थँक्यू प्रमोदजी. तुम्हाला बघितल्यानंतर कोण म्हणेल हो, जसं काही सकाळी लता मंगेशकरचं गीत ऐकायचं आणि समोरचं तुमचं कॉमेंट ऐकायचं. खरोखर एका गोरगरीब घरातून जन्म घेतला, स्वतःच्या मेहनतीवर पुढे जाताना आनंद वाटते आम्हाला. असे पिंजरे भेटतात. आणि संदीपजी तुमचं देखील तेवढंच कौतुक करतो. खऱ्या अर्थाने आपण कष्ट करावे, मेहनत करावी. पण माझ्या समालोचकांना एकच विनंती आहे की त्यांनी केलेले कार्य तुम्ही सांगा, त्याच्यासाठी आपण कधी कमी पडायचं नाही. फक्त आडनेगाव कशाला म्हणा, तुम्ही कॉमेंट ऐकली, बाकी सांगा ना की पालघर रत्न, त्याच्यापेक्षा त्यांनी सुप्रीम केलाय, त्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या याच्यावर रतनबुवा केलाय. आणि आमच्या समोर अनेक बैठक की दीपकदादा मी तिकडे गेलो होतो, नाही माझा टिकाव लागला, प्रामाणिकपणे सांगतात. आणि प्रमोद हेच असं करायचं असते की आपण बोललो की सर तिकडे पूर काही वेगळी सेटिंग आहे. अनेक ठिकाणी आपण बघत आजकाल सेटिंगचे होते काय हो, धंद्यामध्ये सेटिंग पाहिजे, मला पर्सेंटेज द्या, अशा पहिले कामं बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे 34 धावा तुम्हाला बघायला मिळतात. सुरुवातीच्या 3 षटकात 32 धावा बघायला मिळाला, पण हे षटक बाकी खूप चांगला पैसा हाताळला. 4 चेंडू 2 धावा देऊन 2 गडी बाद करत असताना चौथं षटक जबरदस्त हाताळताना तुम्हाला अतुल नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. भारताकडून आपण अतुल वासनला पाहिलं होतं, कमीच काळ खेळला. लो फुलटा चेंडू तटवलाय, सरळ चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या रिझनला, चेंडू सीमा पलीकडे 4 धावा, कणकणी चौकार, मोक्याच्या क्षणी धावा आल्यात. गरज होती या षटकामध्ये धावा काढण्याची, कारण वरचा चढला होता गोलंदाज, आणि या 4 धावांची विचार जर केला तर 38 धावा तुम्हाला बघायला मिळतात. मोनित कडू काय कॅमेरामन करायला मिळतात, जबरदस्त कॅमेरामन. येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक विचारतात की मुनीत कडू, हुईज मुनीत कडू, लगेच आपण सांगू शकतो विश नेटवर्कचा कॅमेरामन जो आहे ना, तो मुनीत कडू. अक्षरशः लोकांच्या प्रेमामध्ये पडणारं हे बाळ तुम्हाला बघायला मिळेल. बहादूरमध्ये अनेक अनेक ग्रँड आणि ब्रँड असे आमचे तुम्हाला कॅमेरामॅन बघायला मिळतात. पुन्हा एकदा आपल्या शक्यता पुढच्या हाताळताना
बॅकफुटला गेलाय, कव्हरच्या दिला चेंडू खेळत चेंडूच्या पाठीमागे जातो, डीप लॉंगचा खेळाडू जबरदस्त फील्ड केलं, चांगलं थ्रो देखील बघायला मिळालं. पण ज्या पद्धतीने चेंडूवर गेलं ना चित्त्याप्रमाणे सुपर फिल्डिंग क्वालिटी क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते. दर्पण नावाचा हा अष्टपैलू खेळाडू ज्याने सुंदर षटक पहिला हाताळलं. पहिल्या चेंडू 4 आल्यानंतर 5 चेंडू फक्त 3च धावा दिल्या आणि पहिल्या षटकात 7 धावा थांबवलं गेलं. इथे जर विचार केला परफेक्ट टाईममध्ये तुम्ही 4 षटक टाकले, 1.5 मिनिटं बाकी ठेवला. थँक्यू सो मच. असं प्रत्येकाने करा जेणेकरून वेळेवर स्पर्धा बघता येईल, कारण त्या आयोजकांना बाकीचे कामं असतात ते सर्व करण्याचं. 4 षटकानंतर 40 धावा, 4 गडी बाद. जय हनुमान. गावठण प्रथम फलंदाजी करत असताना हा जाऊ शकता, तुम्ही परमिशन दिलाय. यस, इथून परमिशन घेणं बाग आहेत, कारण आमच्याकडे कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार असे सर्व बसतात आणि त्यांची परमिशन घ्यावी लागते. हां, 2 किंवा 3 ओव्हरमध्ये आपण पाणी घेऊ शकतात. कारण कसं आहे माहिती आहे का, एखादी परिस्थितीप्रमाणे तालुक्यामध्ये काम करत असेल, मग कलेक्टर पाणी पाहिजे, आयोजक पाणी घेऊन जा क्षेत्ररक्षण संघाला. 12th जाऊ शकतात, पाणी घेऊन जाऊ शकतात. कलेक्टर आहेत, तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, आमचे डॉक्टर अजून आलेले नाही आहेत. अशा लोकांची परमिशन घेणं आम्हाला भाग्य करावं लागते. आम्ही डॉक्टर 8 वाजताची त्यांना पदवी दिली गेली होती. काय ड्रेसिंग केलं होतं त्याने, म्हणे दादा माझं दुखणंच बंद झालं. अनेक प्रकारची लोक अनेक गावात हाडवैद्य देखील बघायला मिळतात. हाड खेचून बसवतात. मुरब्या गावात जर तुम्ही गेले तसं पाहायला मिळालं. खूप काही चांगलं क्रिकेट इकडे बघायला मिळतात. आज प्रमोदजी आणि संदीप गव्हाण मला वाटते तुम्ही चिमाजी अप्पाला होत्यात. प्रमोदजींना उद्घाटन करताना बघितलं, आनंद वाटलं पाहून. आणि संदीपजी तुम्ही नाईट मॅग झोपला होतात. प्रमोदजीच्या झोप नाही जास्त, ते जास्त कधी झोपतात पावसाळ्यात खूप झोपतात. कुंभकर्णाप्रमाणे ते झोपण्याचा चान्स करून घेतात. बरेच लोक वरती झोपतात, ते 4 महिने आहेत ना त्याच्यात जास्त 1.5 महिना खूप झोपतात. पण खरंच त्यांनी घेतलेली कष्ट मेहनत आपण प्रत्येकाला बघत आहात. 2 चांगले मित्र आयुष्यात भेटले ना की बघायला मिळते. चंद्रसूर्य भेटले ना की तुम्ही चांदण्या कप चमकतात, हे तुम्हाला प्रत्येकाला बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे षटक हाताळतात आणि गोलंदाज आहेत ते प्रेमराजाने अप्रतिम झेल घेतलं होतं मिडॉनच्या रिझनला. प्रत्येक सामन्यामध्ये एक गॉगल आहे उत्कृष्ट झेलचा, आणि उत्कृष्ट झेल आमचे ऑर्गनायझर कमिटी निवडतील, त्यांच्याकडून दिलं जाईल. आमचे स्कोरर आहेत ते बघतील, सांगतील, आणि आपण प्रत्येक मॅचमध्ये रात्रीच्या मॅचमध्ये गॉगल देण्याचा पहिला इतिहास तुम्हाला बघायला मिळतो. क्षेत्ररक्षकाला जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे गुड कॅच, सुंदर कॅच घेणारा खेळाडूला प्रत्येक मॅचमध्ये एक गॉगल देण्यात येईल. काय स्पर्धा रंगवताना तुम्ही बघत आहात. संध्याकाळचे 7 वाजलेत, घरामध्ये लक्ष्मी येत आहेत आणि खरं इथे बाकी भव्य दिव्य असं नाईट मॅच बघतात. ती स्पर्धा आपण पाहतात ते निश्चितच सत्य साईबाबा म्हणजे चषक कोसमाय क्रीडांगणावर. जाऊया शेवटचं षटक घेऊन जातो आणि स्ट्राईकवर फलंदाज येतो सुधीर. 9 चेंडू 20 धावा. पुन्हा चेंडू टटवला, निघून जाईल का? 1 बॉल सो याच चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. 4 धावा. काय प्रॉपर टाइम, टक्कन आवाज आला, सुपर टायमिंग बघायला मिळालं आणि चेंडू निघून जातो मिडांच्या डोक्यावरनं. जबरदस्त बॅटिंग करतो या फलंदाज. आपल्या संघासाठी मोकाच्या सणे अडचणीमध्ये धावत आला. बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा लो फुलटच होता आणि लो फुलटा किती सुंदर पद्धतीने केलं. बघा बैठक मारायची होती पण बैठक बसली नाहीये. बैठक किती प्रकारचे बघायला मिळत. संतांच्या बैठक असतात, दुसरी एक बैठक वेगळीच असते. बैठकीचे प्रकार देखील खूप आहेत ना. नाही प्रमोदजी, बैठक किती किती प्रकारचे आहेत. आता कुठे जायचं आपल्यावर आहे. पुणे शहर 4 धावांची धावसंख्या 44. जबरदस्त बॅटिंग. 10 चेंडू 24 धावा. सोदीर वॉट अ बॅटिंग. ओ तेज तरार चेंडू होता. लो फुलटा तिथे निघून गेलाय. बॅटिंग संघाने रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी बघूया. आमचे तिसरं पंच येतात, बघतायत विरेल नायर सर. काय कॅमेरामन तुम्हाला बघायला मिळते. कौतुक करावं ना, त्याच्यापेक्षा पलीकडचे आमचे कॅमेरामन आहेत. सतत हसणारे, आनंदी राहणारे, डोळ्यामध्ये अंजन टाकून काजळ लावतात सकाळच्या सर. माहिती आहे का तुम्हाला? कारण कॅमेरामॅन करणं सोपं नाही हो. हल्ली असं नाही की फक्त बाळालाच काजळ लावायचं, ह्या कॅमेरामन देखील काजळ लावतायत. कारण अहोरात्र प्रयत्न करायचा, आपण कंटिन्यू बघत राहायचं. कुठेतरी तणाव येतोय. आणि आमचे MK मोनित कडू काय ब्रँड बनलाय. वाईट बॉल, वाईट बॉल. DRS गेलाय. फिल्डिंग टीम लक्षात ठेवा. तर दोन्ही संघाचे DRS इथे बाकी संपलेले आहेत बघा. हो, बॅटिंगवाल्याने घेतला. थँक्यू सॉरी सर. पुन्हा एकदा प्रेमराज एज घेतलाय. चेंडू गेलाय पॉईंटच्या रिझनला. अप्रतिम झेल, सुंदर झेल पकडला गेला इकडे.
कॅचेस प्रत्येक पकडे सुपर फिल्डिंग काय क्षेत्ररक्षण सजवलंय. 6-6 कॅच गेले 5-5 पाचही कॅच जबरदस्त पकडेत. पहिल्या कॅच मला वाटतं मिडॉनला पकडला, दुसरं लॉंगॉनला पकडला, मग 2 कॅच तिकडे मिड विकेटला बघायला मिळाले. एक कॅच इथे आता बघितलं ते म्हणजे पॉईंटला बघायला पाचही पाच कॅच सुपर पकडलेत. जबरदस्त फिल्डिंग अटेम्प्ट तुम्हाला बघायला मिळालं. न्यू बॅटर जातो रोहित. चला संग्राम पाहुनी झालो बेफाम, क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. यस एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात सुंदर गीत वाजवलं. बदाम चंदन सार आणि V24 चंदन सार या नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक कंपल्सरी केली जाईल. आपल्या येणे गरजेचं आहे. बदाम चंदन सार आणि V24 चंदन सार हे दोन्ही नामांकित संघ इथे बाकी आता पुढे लढताना बघायला मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे सामना जय हनुमान गावठण संघ जो बॅटिंग करतोय. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि त्याला अवखरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे रोहित नावाचा. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण प्रेमराजला बघत आहात. पहिला चेंडू 4 गेल्यानंतर कमबॅक केलं. विकेट मिळाले पॉईंटच्या रिझनला. इथे आपण बघितलं तुम्हाला डीप लॉंग ऑन बघायला मिळते, डीप मिड विकेट बघायला मिळते आणि डी स्क्वेअर लगे 3 खेळाडू ऑनसाईडला डावखुऱ्या खेळाडू सजवले गेलेत. प्रेमराज मार्गस्थ होते आपल्या शकला पुढचा चेंडू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टटवायचा होता. जबरदस्त फिल्डिंग केलं तिकडे डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. फाईन लेगचं कौतुक करायला पाहिजे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर केला ना तर खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण बाकी तुम्हाला इकडे बघायला मिळतंय. बघूया जय हनुमान किती धावा करतात. या दोन्ही चंदनसारचे संघ इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करा. V24 एका साईडला बघितलं चंदन सार, एका साईडला बदाम चंदन सार असे दोन संघ तुम्हाला बघायला मिळत आहेत. नाणेफेकीसाठी आपण येऊन जायचं आहे कॉम्बॉक्समध्ये. आमचे समालोचक तुमच्याशी जुडतील, आमचे प्रमुख पाहुणे जुडतील आणि ती नाणेफेक केली जाईल. 46 धावा चांगली बॅटिंग केलाय. खऱ्या अर्थाने चांगला स्कोर तुम्हाला बघायला मिळतोय. ऑफ साईड ऑफ स्टंप खूपच बाहेर निघून गेल्या. पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. तिथे पंच आशुतोष व्यवहार आम्हाला बघायला मिळतात. एक क्वालिटी दर्जेदार पंच म्हणून नाव घेलं. नुकतीच आम्ही बोईसर प्रीमियर लीग केली बेटेगावच्या मैदानावर, हिरवगाराचं मैदान. तिथे देखील आमच्या समालोचकांनी त्याचं भरभरून कौतुक केलं. आणि तो दर्जा आणि जो क्लास आहे ना तो नेहमीच आपण लोकांपर्यंत मांडत राहायला पाहिजे. ओहो कमबॅक कमबॅक ह्यालाच म्हणतात. पुनरागमन कसं करावं ना हे बघायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी. आपल्यामध्ये असलेली क्षमता, असलेला क्लास, असलेला दर्जा कसं दाखवायचं. न डगमगताना रडणारा माझ्या राजाला आपण पाहिलं. तशा पद्धतीने परमपूज्य घटना शिल्पकाराने काय घटना दिलाय. एकाचीही ताकद नाही की ती घटना बदलण्याची. अशा वेलांटीला, अशा ह्रस्वदीर्घाला आणि पूर्णची ताकद बघायला मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांचं जेवढं नाव घ्यायचं तेवढं देखील कौतुकच. पुन्हा शेकडे सफळ झाला. सफळ जाऊन चेंडू टटवला. चेंडू जातो फाईन लेगच्या रिझनला. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू पलटोय. एक धाव बघायला मिळते. चेंडू 60 वेगाने निघून जाईल का हा प्रश्न निर्माण झालाय. आणि इथे बाकी चेंडू निघून जातो फाईन लेगच्या रिझनला. मोक्याच्या क्षणी 4 धावा आल्यात आणि इथे बाकी 50 गाठताना तुम्हाला बघायला मिळतात. 51 धावा फलकावर लागल्यात. बघा कशा पण शप्पल झाले. शप्पलच्या चेंडू टटवला गेला चेंडू जागेला सर फाईन लेगच्या रिझनला आणि वेगाने निघून गेला. खेळाडू पाठलाग करतोय पण तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीये. आणि इथे बघता 51 धावा मोक्याच्या क्षणी धावा निघतात. गुड बॅटिंग अतुल. 6 चेंडू 12 धावा बघत आहात. आता 5 चेंडू हाताळलेत. 11 धावा दिल्या. शेवटचा चेंडू या षटकातला बघूया कसा किती मोठा फटका कसा पल्ला बघायला मिळतो. किती धावा उभारतील हे आपल्याला बघायला मिळेल. प्रेमराज शेवटचा चेंडू हाताळतात. अतुल नावाचा बॅटर बघायला मिळतोय. पुन्हा शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी विकेटकीपरने फिल्डिंग केली. इथे बाकी घडी बाद. तशा पद्धतीने 5 षटकं संपली आणि 5 षटकांना जर विचार केला तर फलकात धावसंख्या लागली ती 52 म्हणजे 53 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. बघा आम्हाला सर्व हे तुम्हाला बॅनर्स बघायला मिळेल. सर्व खेळांचं हार्दिक शुभेच्छा करत असताना आमचे मान्यवर नंतर कौशिक मंडप डेकोरेटर लाइटिंग डीजे कॅटर्स आमच्या प्रभाकर शेटना कोण विचारू शकतं. काय डायनामिक पर्सनॅलिटी आहे हो. हर्षद के यांना आपण बघत आहात. आतापर्यंत 50 प्लसच्या धावा 2 दिवसात चेस झाल्या नाहीयेत. आणि खरं अर्थाने जा टॉस बॉक्समध्ये आलेत का दोन्ही कर्णधार. चंदन सर बदाम चंदन सर आणि V24 चंदन सर. चला या आपण मागास पण तुम्हाला कॉल करतोय. वेळेवर यायचंय कॉल करायचंय. हो V24 आलेले आहेत बदाम चंदन सर. आणि जसं पुढे सामना होईल आपण ऐकणार आहोत एक याच भागातला गोड आवाज ज्यांचा आवाजाने अनेक सामने रंगतदार अनेक मोठ्या रंगतात लढवला गेला. ऐकूया निश्चितच एक गोड आवाज. नायगाव गावातलं नायगावाच्या परिचित असणारं वसईमध्ये गाजवणारं तो मामा सर्वांचं लाडकं एक गोड आवाज बघूया संदीपजी गावण.
भिडती मैदानात सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात सत्यसाई चषक भरला खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात सत्यसाई हा खाडीचा संघ त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग सत्यसाई हा खाडीचा संघ त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार चौकार मारती षटकार आहे हा संघ झुंजार क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात सत्यसाई चषक भरला थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्य सुसर्वदा. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला वंदन. स्वरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझे समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड. अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आजच्या दिवसातील चंदनसार गटामधील सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांचंच कोसमाई क्रीडांगणावर सत्यसाई चषक 2026 मध्ये शब्दसुमराने स्वागत करतोय. पहिला मॅच सुरू आहे डे 3 मधला, कारण तिसरी रजनी आहे आणि या तिसरी रजनीमध्ये 2 संघ आमने सामने. जय हनुमान स्पोर्ट्स गावठण विरुद्ध जयदुर्गा रायपाडा. टॉस जिंकल्यानंतर रायपाडा टीमने फिल्डिंग स्वीकारली होती आणि बॅटिंग करताना जय हनुमान गावठण टीमने पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकात 52 धावा जमा केल्यात. आता 53 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर उतरलेत. एका बाजूला बॅटर आहे अक्षय आणि चेतन. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. हाफ ट्रॅकर चेंडू होता, ऑन सेटला चेंडूला वळवलाय, मनगटाची मदत घेतली, एकदा मिळाली. स्कोरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जात आहेत. थ्रो येण्याआधी 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. सुरुवात तर चांगली केली आहे. 2 धाबांची भर पडली, खातं उघडलं आणि संघाच्या खात्यामध्ये ही 2 धाबांची भर दिसते आपल्याला. सत्यसाई चषक 2026 कार्डी गावातील मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. कोसमाई क्रीडांगणावर हा रणसंग्राम सुरू आहे. गोलंदाज सुधीर जय हनुमान गावठण टीम द्वारे रोखण्याकरता तयार आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आलाय. बॅट्स ऑफ लो अतिशय चांगला. एक्स्ट्रा खबर रिझन मध्ये सीमारेषे पार मिळतील धावा 4. चौकार. मच डीजे 4 षटकांकरता तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय आणि 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. 1 ते 1.5 मिनिट आपण समजू शकतो अधिक. ऑफ स्टंपर शॉपर झालाय, परंतु इथे नेमकं काय घडलंय ती पहा. उद्ध्वस्त बॅटरने दाखवली आणि बॉलरने वाकवली. झालं काम तमाम. विकेट डाऊन, गॉन. चषक भरला खाडी गावात
साईनाथ संघ आहे दमदार श्री गणेश संघ मानी नहार कोणता संघ हा बाजी मारणार ऐकोस माई संघाचा आधार साईनाथ संघ आहे दमदार श्री गणेश संघ मानी नहार कोणता संघ हा बाजी मारणार कृपा त्या कुसमाईची माझ्या त्या माय माऊलीची कृपा थँक्यू. कोसमाई मातेचं गीत वाजलंय आणि आगमन झालं या अतिथी कक्षामध्ये. खारडी डोलीव ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय किरणजी पाटील साहेबांचं स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आम्ही आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतो या मैदानावर. पहिली विकेट गेल्यानंतर चांगला वळणदार चेंडू यावेळेला सुद्धा गोलंदाज टाकताना दिसत आहेत. एक गडी बाद धावसंख्या 6 हे तुम्ही बघू शकतायत. रिलीज ऑफ द डिलिव्हरी अतिशय चांगला बॉल टाकलाय, थोडंसं आत वळताना दिसलंय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 6. टार्गेट आहे ते 53. भरत कदम आमचे गुणलेखक चांगला लेखाजोखा आमच्या समोर ठेवत आहेत. हाफ ट्रेकर चेंडू होता, थोडासा बॅकफुटला गेलाय. चांगला पंच बघायला मिळतोय. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव. धावसंख्येत 1ने भर पडतोय आणि धाबा झाल्यात त्या 1 गडी बाद 7. जयदुर्गा रायपाडा टीमला 53 धावसंख्येचं टार्गेट. रिक्वायर रन रेट 11 पेक्षाही थोडंसं जास्त आहे. टायमर सेट केला गेलाय. स्ट्रिक्टली नियमावली या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळतोय. आणि केत आणि चेतन हे 2 बॅटर आता या ठिकाणी सज्ज होताना दिसत आहेत. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्ट्रेट मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. हे चूक होती मोठी, परंतु दोघं आता दुरुस्त करतायत. दोघंही एकमेकांना थोडंसं कोसतायत. इथे फिल्डिंग करणारी टीम सुद्धा एकमेकांना कोसताना दिसतं. हे तुम्ही आपण बघू शकतायत. विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण होतोय. विश्वास पाटील साहेबांची ही युट्यूब वाहिनी. साहिल पाटील सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. मुनित कुडू हे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत. संपूर्ण टीम चांगलं काम या ठिकाणी करताना दिसतं. श्री साई सावली मित्र मंडळ खारडी गुढीपाडवा ते रामनवमी उत्सव वा निमित्तानं बुधवार 18/3/2026 ते बुधवार दिनांक 25/3/2026 खारडी साईबाबा मंदिर ते श्री क्षेत्र शिर्डी साई बाबा मंदिर अशी मला वाटते पालखी पदयात्रा पालखी आहे. पदयात्रा पालखी सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहा. खूप चांगलं आयोजन आहे. आयोजनकर्त्यांचा सुद्धा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. खास करून सचिन भोईर, नागेश पाटील, त्याचबरोबर प्रकाश कदम, रघुनाथ किनी, रमेश पाटील. श्री साई पालखी पदयात्रा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला. तत्पूर्वी आपण टाइम या ठिकाणी बघूया. वेळेचं बंधन आहे. पहिल्या षटकाकरता खर्च झालेला वेळ होता 6 मिनिटांचा. हाफ ट्रेकर थोडासा उसळी जास्त घेणारा चेंडू होता आणि ह्याच बरोबर अपील जोरदार करतायत. पंचांवर काही इम्पॅक्ट पडत नाही. पंच आपल्या निर्णयावर ठाम दिसत आहेत. तुम्ही बघू शकतायत त्या ठिकाणी राकेश राऊत सर आहेत आणि सोबतच आशुतोष व्यवहारे सरांना, विरल नायर सरांना आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच करता पाहिलं. चांगले पंच आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होत असं. स्लोवर 1 ओव्हर पिच बॉल होता. चेंडू हवेत आहे. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज अभय याला विकेट मिळाली. गॉन. साईबाबांचं गीत वाजलं आणि सर्व साई भक्तांच्या तसेच इच्छुक पदयात्रीने आपली जी काही नावं आहेत, जो आम्ही पदयात्री सोहळा बघितलाय, जो बघणार आहोत आपण भविष्यामध्ये, तो 15 मार्च 2026 पर्यंत आपल्या नावाची नोंद तुम्ही करायची आहे. आणि त्या पदयात्री
सोहळ्यामध्ये, त्या पालखी सोहळ्यामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, चांगलं सहकार्य करावं. पुन्हा ही माहिती आम्ही देणार आहोत. आता बघूया मैदानाच्या दिशेने काय घडतंय. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर हर्षद आलाय. 2 गडी बाद 8 सुरू असलेला मॅच यूट्यूब वाहिनीद्वारे बघणारे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहिती करता जय हनुमान गावठण विरुद्ध जय दुर्गा रायपाडा असं आपल्या डोळ्यासमोर रंगतोय. जय दुर्गा रायपाडा टीमला 53 धावसंख्येचं लक्ष होतं. पाठलाग करत असताना 2 गडी बाद 8 अशी स्थिती आहे. रिक्वायर रन रेट आता वाढत चाललाय. 12.86 तो झालाय. पुढचा बॉल हाफ ट्रेकर चेंडू होता. डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. ही अतिरिक्त धाव मिळाली. या अतिरिक्त धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली 2 गडी बाद 9. जास्त वेळ या षटकामध्ये खर्च झालाय. म्हणजेच तुम्हाला 4 षटकांकरता वेळ दिलेला आहे तो 20 मिनिटांचा. आतापर्यंत आकडे इथे स्पष्ट दर्शवत आहेत की 8 मिनिटं ही खर्च झालेली आहेत. दुसरे षटक अजूनही पूर्ण होताना दिसत नाही. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण. ओहो, ऑफ टमर सफल झालाय. काय चांगला फटका. कृष्णा सातपुते या खेळाडूची आठवण करून देणारा हा फटका. लॉंग लेग रिझन मध्ये मिळतील धावा 4. चौकार. दोन गडी बाद धावसंख्या 13. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा. अजूनही 40 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. अभय हर्षद करता. हर्षद यांनी पुन्हा एकदा वेगळी नीती या ठिकाणी आजमावली आणि फायदा टीमला. मिळतील धावा 4. चौकार. 4 रन्स. महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो, एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी. चंदन सर बदाम आणि V24 फाउंडेशन चंदन सर या 2 संघादरम्यान होणारा लढत असेल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. हा सामना या 2 टीम दरम्यान आपण बघणार आहोत. V24 टीमचे कॅप्टन आले. या अगोदर स्विचचा फटका होता. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा केला होता प्रयास आणि झेल सुटलंय. फळस्वरूप बॅटरला या चेंडूवर मिळतं 1 धाव. धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 17. दुखापत जर झाले असेल तर फर्स्ट रेट लगेचच आपण या ठिकाणी काढू करता पुरवायचे आहे. हे बघा, हा एफर्ट होता. काही चांगला रिप्ले दाखवला गेलाय. ऑपरेटरचं कमालीचं प्रदर्शन आहे. साहिल पाटील नेहमीच काही ना काही करतच असतात. इम्प्रूव्हमेंट, सुधारणा भरपूर पाहायला मिळत आहेत. जसं विश नेटवर्क युट्यूब वाहिनीबद्दल बोलायचं झालं तर जास्त वर्ष जास्त काळ झाला नाही. मागच्या काही 2024च्या अंतिम क्षणी ह्या युट्यूब वाहिनीला सुरुवात झाली. परंतु आतापर्यंत ह्या युट्यूब वाहिनीचे सबस्क्रायबर आपल्याला वाढताना दिसत. चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी आपल्याला बघायला मिळाली विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीची. स्कोर इज 18. 2 गडी बाद 18 धाबा. 2 षटकांकरता वेळ खर्च झालेला आहे तो 11 मिनिटांचा. 11 मिनिटांचा वेळ तुम्ही खर्च केलाय या 2 षटकांसाठी. 2 षटकांमध्ये 2 गडी बाद 18. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल माहिती देऊया. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 35 ची आवश्यकता. 11 पेक्षा थोडंसं जास्त वर पुढे तुम्हाला जावं लागेल. विश नेटवर्कची हीच खासियत आहे, जे स्पष्टता आपल्याला दिसून येते, लगेचच दर्शवलं जात आहे. म्हणजेच युटिलिटी या युट्यूब वाहिनीची तुम्ही आम्ही प्रत्येकाने पाहिलं. रजनी क्रिकेटचा रणसंग्राम, डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. कोळवट टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय. वाईड यॉर्करचा मारा. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. लेग बाईचा इशारा आशुतोष व्यवहार सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना धावा लागल्या जातात. 2 गडी बाद 19.
पुन्हा आता निडरपणा बघायला मिळेल काय? गोलंदाज आपलं काम चांगल्या पद्धतीने बजावतील की फलंदाज वरचढपणा दाखवतील? दबाव दडपण वाढवण्याकरता मोठे फटके खेळले जातील. गोलंदाज मधुकर, पुढचा बॉल फुलपिच बॉल होता, गॅप शोधलाय स्वीपर कव्हर रिझन मध्ये. एक नाही, दोन नाही, तीन नाही, धावा मिळतील 4. सत्यसाई चषक चौकार. चंदन सर बदाम, पॅनल्टीला सामोरे जावं लागेल तुम्हाला. टॉस करण्याकरता जर तुम्ही आला नाही तर शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. याआधीच V24 फाउंडेशन चंदन सर टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. धीरू यांना तुम्ही बघू शकतायत. धीरेंद्र भगत, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. मॅचकडे वळत असताना चांगला बॉल होता, लेग स्टम्पच्या दिशेने हा मारा होता, परंतु सरळ बॅटने खोून काढला होता बॅटरने. ह्याच बरोबर हा डॉट बॉल. धावसंख्या 2 गडी बाद 23. षटक मार्गस्थ आहे तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जिंकण्याकरता 53 धावांची गरज होती. आता जिंकण्यासाठी 30 धावा पाहिजेत. 23 बनल्यात, 30 पार करायच्या आहेत. 30 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 30 धावांची आवश्यकता. ओहो, गुड लेन स्पॉटवर चेंडू पडलाय. बॅटचा होतोय हलकासा स्पर्श आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय आणखीन एक धक्का. गॉन. धन्यवाद. शंकर पाटील साहेब या आपल्याकडे आपण नाणेफेक करतोय. तर दोन्ही कर्णधार आलेले आहेत. एका साईडला V24 आणि एका साईडला बदाम, असे 2 संघ तुम्हाला बघायला मिळतात. एकाच गावातून दोन्ही संघ खेळताना एकमेकाचा खेळ प्रत्येकाला माहीत असणार एक चांगली चुरस आम्हाला बघायला मिळेल. खूप चांगली स्पर्धा पण बघायला मिळते. 14 मध्ये 30 पाहिजेत. आता एका बाजूला टॉस सुद्धा होतोय. टॉस कडे आपण वळतोय. बॅटर सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय, मात्र तो आरामात चाललाय. थोडस क्विक घ्या. ओ टू टॉस बॉक्स. आई कोसमाई केलंय V24 संघाने. यस, आई कोसमाई आलाय. दादा बसून घ्या. जास्त काय विचारणार नाही. इन मॅच काय घेणार आपण? क्षेत्ररक्षण. ओके, आतापर्यंत 50 धावा या 2 दिवसात चेसेस झालेले नाहीत, तरी तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारला. किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावामध्ये. थँक्यू सो मच. दादा तुम्ही टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंग घेतली असती. ओके, मी तुम्हाला मनाप्रमाणे बॅटिंग भेटलाय. ओके, या. थँक्यू सो मच. आयो अवर टू कॉमेंटर बॉक्स, जिथे ऐकायला मिळतात गोड आवाज संदीप गावणजी. मनापासून धन्यवाद दीपक संके सर. महाराष्ट्रातील नामवंत समालोचकांपैकी एक म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा होते कालच्या रजनीमध्ये सुद्धा जुचंद्र नगरीमध्ये ज्या समालोचकांची चर्चा झाली होती ते दीपक संके सर या ठिकाणी आहेत. हाफ ट्रेकर चेंडू होता. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. हलक्या हाताने खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झालाय, परंतु आता 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 14च्या सरासरीने 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 होतील काय? शंका मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत.
तुम्ही बघू शकतायत चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. भरपूर मेहनत प्रत्येकाची या ठिकाणी राहिलेली आहे. जसं आपण बघतायत राजेश भोईर यांना, ते सुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत. स्वागत पाटील, सागर पाटील यांना सुद्धा आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. जितू किनी हे सुद्धा या ठिकाणी आहेत. हाफ ट्रेकर एका पायावर वजन दिलंय. बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये शतरक्षकाला चकवेल का हा चेंडू. एक धाव मिळाली. डीप मधून थ्रो येण्याआधी 2 धावा खेळपट्टीवर सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा लागले जातात 3 गडी बाद 27. 27 फॉर 3. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 26 ची आवश्यकता. हे 5 चेंडू टाकण्याकरता 3 मिनिटांचा अवधी आहे. 3 मिनिटांमध्ये हे 5 चेंडू टाकून पूर्ण होतील काय. 3 गडी बाद धाबा लागल्या जातात त्या 27 धाबा. रिक्वायर रन रेट 14.18 आता झालाय. 11 मध्ये 26 ची आवश्यकता. जयदुर्गा रायपाडा टीमला स्ट्रायकिंग कडे हर्षद. स्विच हिट, काम फिट, पाठवून दिलं डीप गली क्षेत्रामध्ये. 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. सत्यसाई चषक चौकार. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा. षटकारांचा घुमणार चौकार षटकारांचा. या वीरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा. लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारी कडा फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो. उजव्या बाजूला सुद्धा यान आलं आपल्या या पाहुण्या मंडळींचं. या परिसरातील या गावातील अनमोल रत्न प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील, दिलीपजी भगत, मनोज राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. आता बॅटर ऑफ टमर शफल झालाय. यावेळेला फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. शानदार स्ट्रोक चौकार. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा. षटकारांचा घुमणार चौकार षटकारांचा. या वीरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा. लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारी कडा फक्त झालाय थँक्यू सो मच डीजे. या 2 चौकारांनी सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या हालचाली वाढलेल्या दिसून येत आहेत. 3 गडी बाद धावसंख्या 35. उजव्या बाजूला तुम्ही बघतायत कार्डी गावातील आन बान शान आदरणीय प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या सोबतच तुम्ही बघतायत दिलीप भगत साहेबांना, आदरणीय मनोज राऊत साहेबांना, ते सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेल्या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम केलंय बॅटरने. आता नुकताच 1 चेंडू जर आपण बघितला तर तो डॉट आलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 35. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. एकूण 8 चेंडूंमध्ये पाहिजेत 18 धाबा. 8 मध्ये 18, 35 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात जयदुर्गा रायपाडा टीमच्या बनल्यात. गोलंदाज तयार. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस. बॅटरला ओळखलंय. बॅटरच्या हालचाली बघूनच गोलंदाजाने आपलं काम पूर्ण केलंय. मागचे 2 चेंडू जर आपण बघितले तर त्या 2 चेंडूंवर धावा येताना दिसत नाहीत. डॉट बॉल हे तुम्ही बघू शकतायत. अगोदरच ओळखलंय की बॅटर ऑफ स्टंपवर शफल झालाय, त्यामुळेच अचूक मारा ऑफ स्टंप अँड मिडल स्टंपच्या दिशेने केलाय. जो चेंडू उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. 3 गडी बाद 35. 7 मध्ये पाहिजेत 18. 7 चेंडू आणि 18 धाब्यांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. पुन्हा तोच पवित्रा बॅटरचा. 1 धाव मिळेल. दबाव दडपण वाढत चाललाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि अगदी योग्य वेळेला ही 4 षटकं सुद्धा पूर्ण होत आहेत. 3 गडी बाद 36 धाबा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जयदुर्गा रायपाडा टीमला 17 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 17 धाबा. खतरा आहेत आणि खतरामधून बाहेर पडण्याकरता कोणता बॅटर या ठिकाणी कामी येईल. दर्पण टाकेल काय दडपण. हर्षद चांगली खेळी करेल काय हे ऐकवण्यापूर्वी आपण छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. मैदानात सत्यसाई चषक भरला. थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला. थाटामाटात खाडी गावात सत्यसाई चषक भरला. खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला. खाडी गावात
रंग त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग थँक्यू. कोसमय क्रीडांगणावर सध्या सुरू आहे सत्यसाई चषक 2026 चा हा रणसंग्राम. या मॅच मध्ये 50 धावा चेस होतील काय, कारण आतापर्यंत हा तिसरा दिवस आहे. एकही संघाने 50+ रन संख्या चेस केली नाही. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये गेले 6 मध्ये पाहिजे 17 धावा. वेळ अगदी योग्य वेळ झालेली आहे ही माहिती आमच्यापर्यंत मिळतोय. म्हणजेच 20 मिनिटांचा जो अवधी दिला होता त्या अवधीमध्ये ही 4 षटकं टाकून पूर्ण झालेत. 6 मध्ये 17ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 17 पाहिजे. अशा वेळेला तुमच्याकडे एकतर शक्ती आणि बुद्धी पाहिजे, कारण शक्ती आपल्याला लढायला शिकवतोय आणि बुद्धी आपल्याला जिंकायला शिकवतोय. जास्त वेळ खर्च होतोय. म्हणजेच एक प्लेअर तुम्हाला आतमध्ये जर पाठवायचं असेल तर आणखीन वेळ जास्त स्पेंड करा. मला वाटतं की आता जर जास्त वेळ आणखीन तुम्ही जर खर्च केला तर या षटकामध्ये तो खेळाडू आत येऊ शकतो. ऑफ स्टंपर शपल होऊन खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. याच बरोबर इथे DRA ची मागणी. त्या इंडला बॅटर आउट आहे की नाही. राकेश राऊत सरांचा हा कॉल होता, अंपायर्स कॉल. आणि बघूया आता तिसरे पंच निरीक्षण करतील, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 3 गडी बाद, धावसंख्या 36 आहे. म्हणजेच दबाव दडपण पूर्णतः प्रत्युत्तर देणाऱ्या जयदुर्गा रायपाडा या टीमवरच आपल्याला दिसून येतं. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. या स्पर्धेला जी काही पारितोषिकं आलेत त्या पारितोषिकांबद्दल सुद्धा आपण माहिती देणार आहोत. नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आउट आहे. नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आउट आहे. स्ट्राईक इनला बॅटर सेफ आहे, नॉन स्ट्राईक इन कडे आउट आहे. हे तुम्ही बघू शकतायत. रिप्ले मध्ये सुद्धा दाखवलं गेलं. विश नेटवर्क द्वारे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. याच बरोबर एका बॅटरला परत यावं लागतं. 4 गडी बाद, धावसंख्या धावपळकर 36, रिक्वायर रन रेट आता 20.40 झालंय. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 17ची गरज आहे. हर्षद बाद झालाय. हर्षदने चांगल्या धावा बनवल्या, परंतु संघाला संकटामधून तो बाहेर काढू शकला नाही. संकट आलेत. 5 मध्ये पाहिजे 17. दर्पण आलेलं दडपण जुगारून देईल काय. फुल टॉस बॉल, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. आता कसंही करून त्या धावा चोराव्याच लागतील. प्रयत्न होत आहेत. प्रयत्नांना यश काय मिळत नाही, परंतु नक्कीच प्रयत्न केल्यानंतर कधी ना कधी यश मिळतोय. 2 धावा पळून होत आहेत पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद 38. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजेत 15. मॅच बनवावा लागेल. एखादा मोठा फटका या वेळेला बॅटरच्या बॅटमधून येईल काय. हिरो बनण्याची संधी आहे दर्पणला, हिरो बनण्याची संधी आहे विघ्नेशला. दुसऱ्या बाजूला पूर्णतः जय हनुमान गावठण टीमने आपला बोलबाला, आपला हुकूमत, आपली दहशत या मॅचवर दाखवली आहे. 4 मध्ये 15. हाफ ट्रॅकर अकुटप्प्याचा बॉल होता. ह्या चेंडूला बॅटरला खेळता आलं पाहिजे होतं, परंतु त्यांनी त्या चेंडूला मिस केलंय. थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या भेटीला गेलाय. धाव संख्या 38. 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 मध्ये आता 15 पाहिजेत. काही चांगली फ्लड लाईट्स आपल्याला बघायला मिळतो या स्पर्धेची. कोसमाई क्रीडांगणावर हा रणसंग्राम या स्पर्धेचा सुरू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, लेग कटर चेंडू होता. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये विजय होतोय चेंडूचा. मिळतील धावा 4. पुन्हा केले पलटवार. 42 वर 4 गडी बाद, चौकार. झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. आई कोसमाईच्या शंक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाईच्या शंक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. खरोखरच हा क्षण फार महत्वाचा आहे, कारण 2 मध्ये पाहिजेत 11. हा जर रेकॉर्ड्स बॅटर दर्पणने केला
तर मग पुढील येणारे 10 ते 15 वर्ष त्याला लक्षात ठेवलं जाईल. दुसऱ्या बाजूला 2 मध्ये 11 धावा डिपेंड करायच्या आहेत. 2 चेंडू आणि 11ची गरज आहे. 8 वर खेळतोय दर्पण. मोठे फटके त्याच्या बॅट मधून आले नाहीत. पुढे येऊन न खेळला जातोय. चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. सीमा रेषेपार. बाईचा आलाय हा चौकार. 4 रन्स. खार्डी कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान. माऊली आहे हो शान. कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय वारी क्रिकेटचा मैदान. क्रिकेटचा मैदान मनात नसतानाही अनपेक्षितपणे जे आपल्याला मिळत असतं ना ते एक तर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं, नाहीतर कुणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. 1 बॉल आणि 7 ची गरज आहे. धावसंख्या 4 गडी बाद 46. 46 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 1 बॉल मध्ये पाहिजे 7. काय बॅटिंग करणारी टीम करेल इथे मात. कंपल्सरी चसिंग आहे. एकतर गोलंदाजाने जर काही चमत्कार केला, चूक केली, तर त्याचा फायदा होऊ शकतोय जयदुर्गा रायपाडा या टीमला. 1 मध्ये 7. बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि याचबरोबर जयदुर्गा रायपाडा टीमला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय. जय हनुमान गावठण टीमने या मॅचला 6 रनाने जिंकलंय. कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान गावठण टीम. हार्ड लक, टफ लक. जयदुर्गा रायपाडा टीम स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार मानतोय. विनंती असेल पराभूत झालेल्या टीमला आपण लाईनअप मध्ये पुढे चला, हँडशेक करा, हस्तांदोलन करा आणि तदनंतर हे मैदान सोडा. पराभूत झालेल्या टीमच्या कॅप्टनने सुद्धा सन्मान स्वीकारण्याकरता इथे यायचं आहे. हे तुम्ही बघू शकतायत. फुल मॅच समरी सुद्धा आपण बघितलं. मॅन ऑफ द मॅच किताब कुठल्या काढवला जातोय हे आपण बघणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये जय हनुमान गावठण टीमचा सुधीरने 11 मध्ये 24 बनवल्या, अतुलने 7 मध्ये 13 बनवल्या, परंतु सुधीरने एक चांगलं काम सुद्धा केलं होतं. 2 षटकांमध्ये त्यांनी 14 धावा खर्च केल्या, एक सफलता सुद्धा मिळवून दिली आणि चांगलं काम करत असतानाच चांगलं काम